विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा सेवागौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर तुषार देशमुख हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अशोक पडवेकर, माजी माहिती व तंत्र अधिकारी सुधाकर तलवारे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉक्टर अजय कोल्हे, डॉक्टर सीमा जगताप, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉक्टर विजय कापसे, किरण दंदे हे उपस्थित होते। या सेवागौरव सोहळ्याची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली। प्रास्ताविकाद्वारे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर सीमा जगताप यांनी डॉक्टर प्रदीप दंदे यांच्या महाविद्यालयीन कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला। यानंतर डॉक्टर विजय कापसे यांनी डॉक्टर दंदे यांच्या मैत्रीपूर्ण जीवनातील आठवणींना उजाळा दिला। ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक डॉक्टर अशोक पडवेकर यांनी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे यांच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक वाटचालीत ते कसे आदर्श जीवन जगत आले आणि शैक्षणिक सेवेची 30 वर्ष अतिशय स्वच्छ व प्रामाणिकपणे पार पाडली याबद्दल मार्मिक विचार मांडले। यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तुषार देशमुख यांनी डॉक्टर दंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला। सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रदीप दंदे भावुक झाले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अतुल वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन निकिता सुलताने हिने केले। विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट उदय देशमुख, कोषाध्यक्ष डॉक्टर हेमंत देशमुख, सचिव युवराज सिंग चौधरी, सदस्य नितीन हिवसे, डॉक्टर पूनम चौधरी, पंकज देशमुख, प्राध्यापक विनय गोहाड, प्राध्यापक गजानन काळे यांनी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप दंदे यांना निवृत्तीनंतरच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।